राज्य शासनाच्या 20 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार 26 नोव्हेंबर 2024 पासून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान राबवण्याचा निर्णय घेतलेला असतानाच दुसऱ्या बाजूला एका समाजकंटकाकडून संविधानाच्या शिल्पाची विटंबना केल्याने परभणी शहरात जो जनक्षोभ उसळला होता त्या घटनेचा निषेध राज्यात सर्वत्र नोंदवला जात आहे। शहापूर तालुक्यातील वासिंदा येथे मंगळवारी बौद्ध समाजाच्या पुढाकाराने सर्वपक्षीय रॅली आणि वासिन बंदचे आयोजन करण्यात आले होते। त्याची किंमत किती उरली आहे त्यांच्या याच्यामध्ये ती आपल्याला समजते आहे। आपल्याला अजूनही जागा व्हायची गरज आहे। आपल्या संविधानाला वाचवण्यासाठी आज आपण इथे उतरलोय। याच्याहून दुपटीने आपण संविधानासाठी उतरलं पाहिजे आणि या प्रशासनासाठी आणि सगळ्यांसाठी आपण इथे निषेध करतोय। त्या निषेधाचा काही ना काहीतरी आपल्याला उत्तर मिळायला पाहिजे। आज त्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला पण त्या प्रश्नाला अजूनही उत्तर आलेलं नाहीये प्रशासनाकडून। त्या प्रशासनाकडून उत्तर आलं पाहिजे। त्या प्रशासनाच्या उत्तरासाठी आपण आंदोलन करत राहिलं पाहिजे। आपण इथेच थांबून चालणार नाहीयेत। याच्या पुढेही आपल्याला ह्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे। आपण जर थांबलो तर आपण असं दिसणार आहे की आपण फक्त आंदोलनापुरती आहोत। आपण आंदोलनापुरती नाही तर आपण हे प्रशासन आणि ह्या सगळ्या गोष्टींना निषेध करून आपण आपली जी स्थान यापूर्वी ठेवली आहे, बाबासाहेबांनी आपल्याला जे घडवलंय ते अजूनही आपल्याला पुढे चालत राहता आलं पाहिजे। त्याच्यासाठी उभं राहिलंच पाहिजे आणि एकाच समाजाने उभं राहिलं पाहिजे। फक्त बौद्ध समाजच नाही तर ह्या माणुसकी जातीने उभं राहिलं पाहिजे। एकच समाज फक्त संविधानासाठी नाहीये, संविधान हा पूर्ण देशासाठी आहे आणि संविधानाच्या पूर्ण देशातल्या लोकांनी ते उतरलं पाहिजे। फक्त एक समाज उतरून काही होणार नाहीये। माझं एवढंच प्रशासनाला विनंती आहे की ज्या सोमनाथ पवारने जी घटना केली त्या सोपान पवारला कुठेतरी आज मनवृग्न सांगून तुम्ही त्याला कुठेतरी बचाव करताय, ते बचाव नाही झालं पाहिजे। आज आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे आणि न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण गप्प राहिलं पण नाही पाहिजे। केलेलं आहे या महामानवांच्या विचारांना, त्यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला या देशातील सनातनवादी मनुवादी विचारसरणीचे काही लोक, काही सरकार म्हणायला काही हरकत नाही, काही राजकीय पक्ष म्हणायला काही हरकत नाही, जे त्या राज्यघटनेचं या ठिकाणी अपमान करतात, अवमान करतात, विटंबना करतात, अशा लोकांना आपलं राज्य सरकार आणि भारत सरकार माथे फिरू ठरवते। आपल्या सगळ्यांचीच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राची आणि भारतातील SC ST OBC या समाजाची मागणी आहे। अशा माथे फिरूंची यादी जाहीर करा। निदान आम्हाला तरी कळू द्या की या माथे फिरूंचं काय केलं पाहिजे। त्यांचा बंदोबस्त सरकार करत नाही आणि या सगळ्यांना निव्वळ फक्त भारतीय राज्यघटनाच कशी काय दिसते, हा सगळ्यात मोठा एक प्रश्न आमच्या आणि आम्हा सगळ्यांच्या पुढे उभा आहे। परभणीत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी या महाराष्ट्रातील असणारं हे आपलं वासिंद गाव, या गावामध्ये असणारा जो बौद्ध समाज आहे, जो बहुजन समाज आहे, जो इथला आदिवासी समाज आहे, या सर्व समाजाचे त्यांचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये ते कार्यरत असतात। परंतु घडलेली घटना ही तेवढीच निषेध व्यक्त करण्यालायक आहे आणि म्हणून अगदी शॉर्ट नोटीसवरती आपण परवा रात्री 8 वाजता मीटिंग केली आणि त्या मीटिंगमधून वाशिम शहराला बंद घेण्याचं आपण ठरवलं। त्या अनुषंगाने बौद्ध समाजाच्या बॅनरखाली आपण पोलिसांना पत्र दिलं आणि आज आपण शेकडोच्या संख्येने हे वाशिम बंद करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। आणि या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्यामधील अनेक मान्यवर या ठिकाणी ते आपल्याला संबोधित करू इच्छितात। ज्यांना या ठिकाणी आजच्या या निषेधाच्या रॅलीमध्ये ज्यांना बोलण्याचं, संबोधित करण्याची त्यांची मनोमन इच्छा आहे, त्यांनी पुढे येऊन आपलं संबोधन सुरू करावं। राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले शाहू या सर्वांना त्रिवार वंदन करतो आणि खास करून ज्या माध्यमातून ज्या चळवळीच्या अर्थानं आपण या ठिकाणी जमलो, परभणी या ठिकाणचा झालेला जो प्रसंग आहे
तो पुन्हा पुन्हा मी काही उच्चारत नाही, तो आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण सारी मंडळी या ठिकाणी जमलेलो. खऱ्या अर्थानं ज्याला माथेफिरू ठरवलं, अर्थात त्या माथेफिरूला फक्त संविधानाची प्रत दिसली, बाबासाहेबांचा पुतळा दिसला, बाकी असे जे माथेफिरू ठरवण्याची जी योजना असते, मग इतर जे राष्ट्रपुरुष आहेत, इतर महापुरुष आहेत, त्यांच्याविषयी असे माथेफिरू तयार होत नाहीत, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. आणि असं असताना देखील आमचा LLBचा स्टुडंट खऱ्या अर्थानं तो कुठल्या समाजाचा हा विचार नाही, पण जाणीवपूर्वक त्या समाजाचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. वडार समाजाचा असलेला माणूस या संविधानासाठी त्याचं बलिदान त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं जाणीवपूर्वक ते बलिदान घेतलेलं आहे आणि त्याचा खून झालेला आहे खऱ्या अर्थानं. त्यामुळं तिथल्या प्रशासनाचा आणि तिथल्या पोलीस प्रशासनाचा आम्ही जाणीवपूर्वक ते निषेध करतो. या ठिकाणी या चळवळीच्या माध्यमातून सर्व पक्षाचे गटतट आम्ही आणि पूर्ण बौद्ध समाज या ठिकाणी एकत्रित होऊन हा लढा आपण यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या विशेष अशा कार्यक्रमासाठी खास करून आमचे शहापूरचे डेप्युटी साहेब, आमचे वाशिमचे PI साहेब या आणि पूर्ण पोलीस प्रशासन, इथले स्थानिक प्रशासनाला मी जाणीवपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि खास करून व्यापारी मंडळ जे आहे, व्यापारी मंडळाने आम्हाला फार मोठी साथ दिली आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं व्यापारी मंडळाला देखील त्यांचेही आभार मानणं गरजेचं आहे. त्यामुळं या सर्व घटनेचा जाणीवपूर्वक आमच्या सगळ्यांच्या वतीनं मुद्दामहून निषेध व्यक्त करून या शासनाला जाग यावी आणि म्हणून हा निषेध आहे. आणि तमाम वाशिमकर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढं बोलून आणि निषेध व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय भीम. सर्व महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आज परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मूक मोर्चा आणि वाशिम बंच हा केली आणि ती यशस्वी झालेली आहे. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपलं हे आंदोलन कशासाठी आहे? आपलं हे आंदोलन कशासाठी आहे? शासनाविरुद्ध आहे, प्रशासनाविरुद्ध आहे. नांदेडला जी घटना घडते, भीमा कोरेगावला जी घटना घडते, परभणीला जी घटना घडते, ती घटना घडवणारा कोण? कोंबिंग ऑपरेशन करणारा कोण? तो सोपान पवार. त्या सोपान पवारच्या क्रूर अशा वागणुकीला निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी या मूक मोर्चाचं आणि वाशिम बंदची हाक दिलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, या शासनानं, या सरकारनं त्याला जाणून बुजून ठिकठिकाणी पाठवून हा अन्याय आणि अत्याचार घडवू पाहत आहे. म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि याची जाणीव या हिवाळी अधिवेशनात व्हावी म्हणून हा सगळा पत्रव्यवहार आपण केवळ वाशिम पोलीस स्टेशनलाच नाही तर तहसीलदार, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सरकार यांना केलेला आहे की जेणेकरून हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित होऊन संबंधित जो कोणी सोपान पवार आहे तो अधिकारी नाही, तो क्रूर कर्म आहे, त्याचा पहिलं त्याला अटक करा अशी मागणी करण्यासाठी आपण हे आंदोलन उभं केलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, एक 2 मिनिटात मी फक्त एकाच मिनिटात मला सांगतोय की खरं पाहता हे आंदोलन परभणीमध्ये जेव्हा घडलं सुरू होतं त्यावेळेला आपले पॅन्थर दादा वाकोडे, विजयदादा वाकोडे यांनी कलेक्टर बरोबर बसून अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.